नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नाशिक विभागामध्ये पुरवठा निरीक्षक या पदासाठी किती वॅकन्सी आहेत, परीक्षेचा अभ्यासक्रम काय, या पदासाठी लागणारी पात्रता काय, प्रवर्गानुसार जागा किती, सगळी काही माहिती डिटेलमध्ये तुम्हाला कळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता पाहू शकता तुम्ही नाशिक विभागामध्ये एकूण 49 पदे आहेत। या 49 पदांपैकी अनुसूचित जातीला आहेत 6 पदे। या 6 पैकी सर्वसाधारणला 2, महिलाला 2 आहेत, माजी सैनिकला 1 तर पदवीधर अंशकालीनला 1 आहे। नंतर येतो बघा अनुसूचित जमातीसाठी 3 पदे आहेत। या 3 पैकी सर्वसाधारण 2, महिलाला 1 आहे। नंतर येतो विजा अ म्हणजे विमुक्त जाती गट अ साठी 2 पदे आहेत। या 2 पैकी सर्वसाधारणला 1, महिलाला 1। नंतर येतो भ ज ब म्हणजे भटक्या जमाती गट ब साठी 1 जागा आहे, ती आहे सर्वसाधारणला। नंतर येतो भ ज क भटक्या जमाती गट क साठी 2 जागा आहे। या 2 पैकी सर्वसाधारणला 1, महिलाला 1 आहे। नंतर आहे भ ज ड भटक्या जमाती गट ड साठी 1 जागा आहे, ती आहे सर्वसाधारणला। नंतर येतो इ मा व म्हणजे इतर मागासवर्गीय ओबीसी कॅटेगरीला 10 आहेत। या 10 पैकी सर्वसाधारणला 2, महिलाला 3, खेळाडूला 1, माजी सैनिकला 2, प्रकल्पग्रस्ताला 1, पदवीधर अंशकालीनला 1। नंतर आहे बघा विमा विशेष मागास प्रवर्गाला 1 आहे, ते आहे सर्वसाधारण। नंतर येतो आ दु घ आर्थिक दुर्बल घटकला 5 जागा आहेत। या 5 पैकी सर्वसाधारणला 1, महिलाला 2 आहेत, माजी सैनिकला 1 आहे तर पदवीधर अंशकालीनला 1 आहे। नंतर बघा मित्रांनो, एकूण आरक्षित पदे 31 म्हणजे 49 पैकी 31 पदे आरक्षित, तर अराखीव पदे म्हणजे ओपन कॅटेगरीला 18 आहेत। 18 पैकी सर्वसाधारणला 6, महिलाला 5, खेळाडूला 1, माजी सैनिकला 3, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे, पदवीधर अंशकालीनला 2 आहेत। ओके, तर मित्रांनो बघा दिव्यांगसाठी किती, तर दिव्यांगसाठी आहेत 2 पदे म्हणजे अपंग उमेदवारांना। 1 पद आहे अंध व अल्पदृष्टी, 1 आहे कर्णबधिरता व ऐकू येण्यातील दुर्बलतासाठी। अनाथसाठी एकही पद नाहीये। मित्रांनो वॅकन्सी तर तुम्ही पाहिल्या, आता पाहूया महत्त्वाच्या बाबी काय। आता पुरवठा निरीक्षक मध्ये आपण तुम्ही पगार पाहिला 29,200 ते 92,300 एवढा पगार आहे। तसेच अधिक महागाई भत्ता व इतर भत्ते सुद्धा मिळणार आहे। आता आणखी महत्त्वाच्या बाबी काय, तर IBPS ऑनलाईन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे। मित्रांनो ही जी परीक्षा आहे ना, तर IBPS घेणार आहे, म्हणून IBPSच्या परीक्षा पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी बनवा। आता दुसरं महत्त्वाचं, पदसंख्या व आरक्षणामध्ये सूचनेनुसार बदल व वाढ, बघा जे पद दिलेले आहेत त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते ही शक्यता आहे। आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये आपण पाहूया। आता बघा प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजेच जे आरक्षणामध्ये येतात, खेळाडू आरक्षण, अनुसूचित जाती आरक्षण असेल, दिव्यांग आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, EWS असेल, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त आरक्षण असेल, या सर्वांना आरक्षणानुसार वॅकन्सी असणार आहे। आता पाहूया वयोमर्यादा काय, तर वयोमर्यादा मित्रांनो आहे सर्व प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा 18 पूर्ण इतकी आवश्यक आहे, म्हणजे 18 वर्षाच्या वरील जो विद्यार्थी आहे तो अर्ज भरू शकतो। आता अराखीव म्हणजेच ओपन कॅटेगरीला आहे बघा 38 वर्षापर्यंतचे तो अर्ज भरू शकतो। मागासवर्गीय असेल, अनाथ असेल, आर्थिक दुर्बल घटक EWS मध्ये असेल तर या उमेदवारांना 43 म्हणजे वयाच्या 43 वर्षापर्यंत अर्ज भरू शकतात। ओके, प्रावीण्यप्राप्त खेळाडूला आहे बघा 43 पर्यंत, मागासवर्गीय, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक यामधील खेळाडू असेल तर त्यांना 43। नंतर माजी सैनिकला बघा अराखीव ओपन कॅटेगरीमध्ये असेल 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष, मागासवर्गीय, अनाथ, आर्थिक दुर्बल घटकमध्ये असेल तर 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष, दिव्यांगला 45 आहे म्हणजे 45 वयापर्यंत अर्ज भरू शकतो, प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45, पदवीधर अंशकालीनला 55, अनाथला 43। ओके, एवढी त्याच्यामध्ये अट आहे। आता बघा मित्रांनो आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये आपण दिलेलं आहे ते बघूया। आता शैक्षणिक अर्हता म्हणजेच काय, तर तुम्हाला पात्रता काय लागणार आहे, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, कोणतीही विद्यापीठाची पदवी, BA असो, BCom असो, BSc असो, कोणतीही डिग्री केलेला व्यक्ती असावा, किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून केलेली अर्हता आवश्यक आहे। दुसरं काय, परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान व अन्य विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल। मित्रांनो BSc, BA किंवा BCom असेल तुम्ही अर्ज भरू शकता, परंतु जर तुम्हाला आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो फूड टेक्नॉलॉजी मधला आहे, BTech फूड टेक्नॉलॉजी म्हणजे अन्न तंत्रज्ञान व अन्न विज्ञानवाला, फूड सायन्सवाला, तर त्याला जर जास्त म्हणजे समान मार्क पडले, समजा तुम्हाला पण 140 आहे त्याला पण 140, तर त्या व्यक्तीला प्राधान्याने घेऊ शकतील असं त्यांनी दिलंय। म्हणून नॉर्मल क्रायटेरिया काय, तर एनी ग्रॅज्युएशन असं आहे, मराठी भाषेचं आवश्यक आहे। पुढे आणखी बघूया परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय, तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित हे परीक्षेचे आहेत विषय। ओके, आता मराठीचा दर्जा 12वीचा, इंग्लिशचा 12वीचा, सामान्य ज्ञानचा पदवी, बौद्धिक चाचणीचा पदवी। ओके, आता प्रश्न संख्या बघा, मराठीमध्ये किती आहेत प्रश्न, 25 प्रश्न, इंग्रजीमध्ये किती 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न। आता 100 प्रश्न आहेत म्हणजे एक प्रश्न आहे 2 मार्काला,
तर गुण आहे तो 200. परीक्षेचा कालावधी किती तर 2 तासाचा. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तर वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजेच काय तर ऑप्शन असतील त्यानुसार परीक्षा असणार आहे. आता परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याला डिटेलमध्ये थोडंसं आपण जाऊया. आता बघा, आता मराठी भाषेमध्ये किती आहे तर मराठी भाषेमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मराठी भाषेमध्ये विषय आहेत सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजे म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, समानार्थी विरुद्धार्थी ते येतात. वाक्यरचना असणार आहे, व्याकरण असणार आहे, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ उपयोग असणार आहे, उतार्यावरील प्रश्न पॅसेजेस सुद्धा असणार आहे. आता इंग्रजी भाषेमध्ये 25 प्रश्न विचारलेत. इंग्रजीमध्ये काय तर कॉमन व्होकॅब्युलरी बेस्ड आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ इडियम आणि फ्रेजेस आणि त्यांचा मिनिंग असेल, कॉम्प्रेहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे पॅसेज असेल, हे सुद्धा इंग्रजीमध्ये असणार. IBPS घेणार आहे म्हणून पशुसंवर्धनची मागची जी घेतलेली परीक्षा IBPSनी त्या मुलांनी दिलेली आहे तर ते पेपर तुम्ही पाहू शकता. नंतर बघा सामान्य ज्ञान 25 मार्कला. याच्यामध्ये काय चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील आहेत. नागरिक शास्त्रामध्ये काय भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन प्रशासन, ग्राम व्यवस्थापन प्रशासन. इतिहासमध्ये काय आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. भूगोलमध्ये काय महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यास, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. अर्थव्यवस्थामध्ये काय भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. तसेच शासकीय अर्थसंकल्प, लेखा परीक्षणच इत्यादी. आता विज्ञानामध्ये काय आले भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, झूलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी, आरोग्यशास्त्र, हायजीन. ओके, हे सामान्य जीके मध्ये 25 मार्काचे यावरती प्रश्न विचारतील. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय असणार आहे तर उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे यावरचे प्रश्न असतील. ओके, अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकार, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक, टक्केवारी एवढं असणार आहे. ओके, आता आणखी महत्त्वाचं बघा, आता तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सेंटर चूज करायचं. तर तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या विभागानुसार तुम्ही चूज करू शकता. कोकणला असेल तर तो काय करणार नवी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग चूज करेल. पुणे असेल तर पुणे, सातारा, सोलापूर चूज करेल. ओके, नाशिक असेल तर नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे चूज करेल. औरंगाबाद असेल तर औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर चूज करेल. अमरावतीवाला असेल तर अमरावती, अकोला, यवतमाळ यांच्यापैकी चूज करेल. नागपूरवाला असेल तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर यांच्यापैकी एक चूज करेल. आता आणखी महत्त्वाचं बाबी काय काय याच्यामध्ये बघा. आता इंग्रजी मराठी यांचा दर्जा त्यांनी 12वीचा असं म्हणलेले आहेत. आणखी महत्त्वाचं आता बघूया आपण याच्यामध्ये. तर उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी mahafood.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला सगळी डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पाहायची किंवा आपल्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन व्हा, तिथे तुम्हाला सगळी ॲडव्हर्टाइज मिळून जाईल. ओके, आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये आपण बघूया. आणखी बघा परीक्षा शुल्क किती तर अराखीव उमेदवाराला ओपन कॅटेगरीला 1000 आहे, तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग, अनाथ असेल तर यांना 900 रुपये. माजी सैनिकला फीस माफ आहे. ओके, आता आणखी बघूया आपण ऑनलाईन अर्ज विविध परीक्षा शुल्कासह बघा 13 डिसेंबरला चालू होणार आहे तर 31 डिसेंबरला अंतिम दिनांक आहे. 12 वाजेपर्यंत तुम्ही भरू शकता. ओके, तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची अशी जाहिरात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये जी टेलिग्राम लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.